नमस्कार. मालमत्ता कायद्याबद्दल आपल्याला जे काही माहिती आहे असं वाटतं त्यात आज एक मोठी भर पडणार आहे किंवा असं म्हणूया की एक मोठा गैरसमज दूर होणार आहे. कारण आज आपण मालमत्ता हस्तांतरणाच्या एका अशा नियमाबद्दल बोलणार आहोत जो आपल्या सामान्य समजुतींना थेट आव्हान देतो. चला तर मग थेट मुद्द्यालाच हात घालूया. आपल्याला नेहमी काय वाटतं की मालमत्ता विकताना किंवा देताना लेखी करार हा लागतोच. पण कायदा खरंच हेच सांगतो का की गोष्ट काही वेगळीच आहे? या प्रश्नाचं उत्तर आपल्याला नक्कीच आश्चर्यचकित करेल, कारण मालमत्ता हस्तांतरण कायदा 1882 नुसार आपला हा जो सामान्य समज आहे ना, तो खरं तर पूर्णपणे बरोबर नाहीये. चला तर मग पाहूया हा सगळा विषय आहे तरी काय. आधी आपण बोलूया या सामान्य गैरसमजाबद्दल. मग बघू की कायदा काय म्हणतो, त्यातले महत्त्वाचे अपवाद कोणते आहेत, आणि सगळ्यात शेवटी हे सगळं जाणून घेणं आपल्यासाठी का गरजेचं आहे. आपल्यापैकी बऱ्याच जणांना खरं तर जवळजवळ सगळ्यांनाच असं वाटतं की प्रॉपर्टी ट्रान्सफर करायची म्हणजे झालं, लेखी आणि नोंदणीकृत कागदपत्र आलीच, मग ती विक्री असो, गिफ्ट असो किंवा साधं भाड्याने देणं असो. पण गंमत अशी आहे की हा एक मोठा गैरसमज आहे. तर मग हा गैरसमज दूर करणारा कायद्यातला नियम आहे तरी कोणता? तर तो आहे मालमत्ता हस्तांतरण कायदा 1882चं कलम 9. हेच ते कलम आहे जे तोंडी हस्तांतरणाला कायदेशीर आधार देतं आणि आपल्या सामान्य समजाला थेट छेद देतं. तर हे तोंडी हस्तांतरण म्हणजे नेमकं काय? अगदी सोपं आहे. म्हणजे यात कोणताही लेखी करार नाही, काही कागदपत्र नाहीत, फक्त बोलून आणि मालमत्तेचा ताबा देऊन व्यवहार पूर्ण होतो. आणि हो, हे महत्त्वाचं आहे, जोपर्यंत कायदा स्वतःहून सांगत नाही की इथे लेखी करार हवाच, तोपर्यंत असं हस्तांतरण 100% कायदेशीर मानलं जातं. आता स्क्रीनवर बघा, हे आहेत कायद्यातले मूळ शब्द. याचा सरळ अर्थ असा की तोंडी व्यवहार करता येतो, पण यातली खरी मेख किंवा खरा ट्विस्ट जो आहे तो दुसऱ्या भागात आहे. ज्या प्रकरणात कायदा लेखी दस्तऐवज स्पष्टपणे मागत नाही, हा जो स्पष्टपणे शब्द आहे ना, तो इथे सगळ्यात महत्त्वाचा आहे. म्हणजे याचा अर्थ असा नाही की कुठलाही व्यवहार तुम्ही तोंडी करू शकता, नाही. या नियमाला काही मर्यादा आहेत. कायद्यातला हा जो अपवादात्मक भाग आहे ना, तोच आपल्याला सांगतो की हा नियम कुठे कुठे लागू होत नाही. बघा, पुन्हा तोच शब्द आला, स्पष्टपणे. या पूर्ण नियमाचा जीव आहे हा शब्द. याचा अर्थ काय? तर कायद्याला जर लेखी कागदपत्र हवं असेल तर त्याला ते अगदी स्पष्ट शब्दात सांगावं लागतं. ते गृहीत धरता येत नाही. जर कायद्यात तसं काही लिहिलेलं नसेल तर नियम अगदी सरळ आहे. तोंडी हस्तांतरण पूर्णपणे वैध आहे. अच्छा, तर मग आता प्रश्न येतो की कायदा नेमका कुठे सांगतो की लेखी दस्तऐवज अनिवार्य आहे? चला आता आपण तेच अपवाद एक एक करून पाहूया. ही रक्कम पहा, फक्त 100 रुपये. आता वाटेल की 100 रुपयांत आजकाल काय येतं, पण मालमत्ता कायद्यात या 100 रुपयांना प्रचंड महत्त्व आहे. कारण कायद्याचं कलम 54 सांगतं की जर 100 रुपये किंवा त्यापेक्षा जास्त किमतीची कोणतीही स्थावर मालमत्ता म्हणजे जमीन किंवा घर विकायचं असेल तर त्यासाठी लेखी आणि नोंदणीकृत दस्तऐवज करणं बंधनकारक आहे. आणि खरं सांगायचं तर याच एका नियमामुळे आज आपण बघतो ते जवळपास सर्व प्रॉपर्टीचे व्यवहार हे लेखीच होतात. आता भाडेकराराच्या बाबतीत बघूया. इथेही तोच फरक खूप महत्त्वाचा आहे. समजा घर फक्त 11 महिन्यांसाठी भाड्याने द्यायचंय तर तोंडी करार चालून जातो. पण तोच करार जर 1 वर्षासाठी म्हणजे 12 महिने किंवा त्यापेक्षा जास्त काळासाठी असेल किंवा वार्षिक भाडं ठरलं असेल तर मात्र नोंदणीकृत लेखी दस्तऐवज केल्याशिवाय पर्याय नाही. आता या टेबलवर एक नजर टाकूया. इथे सगळं अगदी स्पष्टपणे मांडलंय. मोठे व्यवहार कसे नियमांच्या चौकटीत येतात बघा. 100 रुपयांपेक्षा जास्त किमतीची विक्री किंवा अदलाबदल, कोणत्याही स्थावर मालमत्तेचं गिफ्ट किंवा बहुतेक प्रकारची गहाणखतं, या सगळ्यांसाठी कायदा काय म्हणतो? लेखी आणि नोंदणीकृत दस्तऐवज अनिवार्य आहे म्हणजे आहे. हे तर झाले मोठे व्यवहार. पण याशिवाय सुद्धा काही गोष्टी आहेत. उदाहरणार्थ, समजा एखाद्याकडून पैसे येणं बाकी आहे आणि तो हक्क दुसऱ्याला विकला जातोय. याला अनुयोज्य दावा म्हणतात. जसं की कर्ज, तर त्यासाठी लेखी करार लागतो. तसंच भारतीय नोंदणी कायदा 1908 मध्ये सुद्धा असे अनेक दस्तऐवज आहेत जे लेखी असणं बंधनकारक आहे. बरं, आता हे सगळं आपण समजून घेतलं. कलम 9, 100 रुपयांचा नियम, भाडेकरार. पण ह्या सगळ्याचा आपल्यासाठी व्यावहारिक अर्थ काय? हे सगळं समजून घेणं इतकं महत्त्वाचं का आहे? तर मुद्दा अगदी सोपा आहे. कायदा म्हणतो तोंडी हस्तांतरण हा मूळ नियम आहे. पण
जे मोठे आणि महत्त्वाचे व्यवहार आहेत त्यांना संरक्षण देण्यासाठी कायदा स्वतःहून अपवाद तयार करतो आणि लेखी दस्तऐवजाची अट घालतो. यामुळे काय होतं तर व्यवहारात स्पष्टता येते आणि सगळ्यांची सुरक्षितता जपली जाते. तर मग या सगळ्या चर्चेतून आपण काय शिकलो? एकच गोष्ट लक्षात ठेवायची, पुढच्या वेळी कोणताही मालमत्ता व्यवहार समोर आला तर स्वतःला एक प्रश्न विचारायचा, या व्यवहारासाठी कायद्याने लेखी दस्तऐवज स्पष्टपणे अनिवार्य केला आहे का? या एका प्रश्नाचं उत्तर आपल्याला योग्य मार्ग दाखवू शकतं आणि अनेक चुका टाळू शकतं.